अवघ्या महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकरी पुरता उद्ध्वस्त झालाय। केवळ शेतातच नाही तर घरादारात सुद्धा पावसाचं पाणी शिरल्यानं संसाराचाही चिखल झालाय। एकीकडे शेतकऱ्यांच्या स्वप्नांची अशी माती झाली आहे, तर दुसरीकडे काही महाभाग चक्क सबसे कातील गौतमी पाटीलच्या नाचगाण्यात मशगूल आहेत। नुकसानग्रस्त हिंगोलीमध्येच गौतमीचा कार्यक्रम घेण्यात आलाय। पाहूया त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। इतका पाऊस झाला की पाण्यातच सगळं सोयाबीन आहे, काहीच राहिलं नाही, त्याला शेंगाच नाही, काय करावं आता? आत्महत्येशिवाय पर्याय नाही आम्हाला आत्महत्याच करावं लागेल। ऊस गेलाय, उडीद गेलाय, कांदा गेले, तर अजून खी गेलंय, कसं करायचं? मी घर गेलंय। एकीकडे पावसामुळे बेजार झालेला शेतकरी, हातातोंडाशी आलेलं पीक पावसामुळे उद्ध्वस्त झाल्यानं हवालदिल झालेला बळीराजा, तर दुसरीकडे सबसे कातील गौतमी पाटील। तिचा डान्स पाहण्यासाठी चेकाळलेली तरुणाई। महाराष्ट्रातली सध्या स्थिती दाखवणारी ही दोन दृश्य। राज्याच्या जवळपास सगळ्याच जिल्ह्यांना पावसाचा तडाखा बसलाय। केवळ पिकच नाही तर शेताच्या शेत पावसानं वाहून गेली आहेत। मराठवाड्यात बीड, संभाजीनगर, जालना, लातूर, धाराशिव, हिंगोली सगळ्याच जिल्ह्यात हीच परिस्थिती आहे। हिंगोली जिल्ह्यात अक्षरशः जमीन खरडून गेलीये। 30 पैकी 19 मंडळात अतिवृष्टी झालीये। मात्र या भीषण परिस्थितीतही हिंगोलीत चक्क गौतमी पाटीलचा कार्यक्रम झाला। हिंगोलीच्या कळमनुरी मतदारसंघातील शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांचे कट्टर समर्थक असलेले राम कदम यांनी दुर्गा पूजा महोत्सवानिमित्त गौतमी पाटीलचा डान्स शो आयोजित केला होता। महाराष्ट्रावर आसमानी संकट कोसळलेलं असताना, पाऊस कातील बनून छाताडावर कोसळत असताना राजकीय पक्षाचे कार्यकर्ते गौतमी पाटीलच्या गाण्यावर थिरकत होते। यावेळी गौतमीला पाहण्यासाठी एवढी गर्दी उसळली होती की लाठीचार्ज सुद्धा करावा लागला। त्यावरून आता टीकेची झोड उठलीये। गौतमीचा हा कार्यक्रम म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखंच आहे। दुःखद भावना आहे सर। एकीकडे शेतकरी हा पाण्यामध्ये मरत आहेत आणि या लीडर लोकांना काही नाही, नाचगाणे यांचे चालू आहेत। पुन्हा गौतमी पाटलाचा डान्स ठेवायचा, आपलं नवरात्र निमित्त हिंगोली येते। यांना शेतकऱ्याची काहीही घेणं देणं नाही। यांचं फक्त ध्येय साधून घेतलं यांनी गेल्या वर्षी, आणि आता हे 5 वर्ष याच्या पुढे काहीही करणार नाही। सरकार तर सोबत आहेत, पण इथले जे आमदार आहेत संतोष बांगर याची मला खरं पाहिलं तर असा आमदार आहे कळमनुरी विधानसभेमध्ये भेटला याची आम्हाला लाज वाटते। अरे या ठिकाणी एवढं पावसाचं संकट असताना, या ठिकाणी शेतकऱ्याच्या तोंडाचा घास गेला असताना आपण तुम्हाला थोडी लाज वाटायला पाहिजे। तुम्ही गौतमी पाटलाचा कार्यक्रम या ठिकाणी हिंगोलीमध्ये ठेवला आणि त्या उद्घाटनाला तुम्ही होता, तुम्ही डान्स बघत हसत होता। थोडी तरी जनाची नाही मनाची ठेवायला पाहिजे। अशा निष्क्रिय आमदाराला आम्ही या ठिकाणी निषेध करतो। या आमदाराचा राजीनामा घ्यायला पाहिजे। शेतकऱ्यांचा हा रोष अगदीच योग्य असल्याचं राजकीय नेत्यांच्या वक्तव्यातून सुद्धा लक्षात येतंय। ओला दुष्काळ असताना एकीकडे हिंगोली जिल्हा प्रमुख जे आहे शिंदे गटाचे, त्यांनी गौतमी पाटील आणि माधुरी पवारचा डान्सचा कार्यक्रम आहे। त्यांचा आखलेचा दुष्काळ याच्यात दिसतो मला दुसरं बोलायचं म्हणजे एवढा पूर असताना पण गौतमी पाटीलचे दिवस चांगले आहेत, याचा अर्थ तेच होतो। बहुतेक मागणी असेल शेतकऱ्यांपेक्षा जास्त गौतमी पाटीलची मागणीच्या भागात असेल, म्हणून त्यांनी ते महान कार्य केलं असेल। बळीराजाच्या डोळ्यात पाणी असताना, पिकं जमीनदोस्त झाली असताना, शेतातली माती वाहून गेली असताना गौतमीचा कार्यक्रम घेण्याचं धाडस करणाऱ्या आयोजकांचं काय करायचं हा मोठा प्रश्न आहे। शेतकऱ्यांच्या शेतात, घरात, डोळ्यात सगळीकडेच पाणी असताना गौतमीचा कार्यक्रम आयोजित करण्याची आयडिया एखाद्या दगडी काळजाच्या आणि गेंड्याच्या कातडीच्या लोकांनाच सुचू शकते। संतोष भिसे, पुढारी न्यूज, हिंगोली।
आहे